तुमच्या बापाचंही नाव बदला. औरंगजेब कबरीच्या मुद्द्यावरून AIMIMचा शिवसेनेवर पलटवार. औरंगजेबच्या कबरीवरून अद्याप वाद सुरूच आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी औरंगजेबच्या कबरीच्या ठिकाणाचं नाव खुलताबाद बदलण्याची मागणी केली. AIMIMचे नेते इम्तियाज जलील यांनी म्हटलंय, आता उरलं तरी काय, आपल्या बापाचंही नाव बदलून घेतलं पाहिजे. ज्या ठिकाणी औरंगजेबची कबर आहे त्याचं खुलताबाद हे नाव बदलून रत्नपूर करण्याची मागणी शिरसाट यांनी केली होती. त्यावर इम्तियाज जलील यांनी ही प्रतिक्रिया दिली. संजय शिरसाट याविषयी म्हणाले, औरंगजेबाने आपल्या ठिकाणांची नावं बदलली होती. औरंगजेबाची कबर खुलताबाद या ठिकाणी आहे, परंतु इंग्रजांच्या काळात ते रत्नपूर म्हणून ओळखलं जात होतं. काही लोकांना औरंगजेबावर प्रेम उसळून येतंय, परंतु आपल्याला आपली संस्कृती वाचवावी लागेल. आम्ही औरंगजेबाची प्रॉपर्टी हिसकावून घेत नाही आहोत. आम्ही आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतोय. त्याचप्रमाणे दौलताबादचंही खरं नाव देवगिरी असं आहे. तिथे राजा रामदेवराय यांनी राज्य केलं होतं. हा त्यांचा वारसा आहे. ते नाव सुद्धा बदलायला हवं. आम्ही कोणती नवी मागणी करत नाही आहोत. औरंगजेबाने काबीज केल्यानंतर या ठिकाणांची नावं बदलली होती. आता तेच आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर याबाबतचा प्रस्ताव देणार आहोत. विधानसभेतही आम्ही हा प्रस्ताव आणू. शिरसाट यांच्या या मागणीवर AIMIMचे नेते इम्तियाज जलील यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, तुम्ही शहरांची, इमारतींची, रस्त्यांची नावं बदलत आहात. आता जर नाव बदलण्याची मालिका सुरू झाली आहे तर तुम्ही तुमच्या बापाचंही नाव बदलून घ्या. आता अजून राहिलं तरी काय, सांगून टाका की आम्हाला हे नाव आवडलं नव्हतं. आता हे नाव बदलणार. इथल्या शहरांची नावं बदलत आहात, परंतु गुजरातच्या अहमदाबाद मध्ये तुमचा बाप बसलाय का? हिम्मत असेल तर गुजरात आणि अहमदाबादची नावं का बदलत नाही सांगा मोदी आणि शहा यांना. बोला की गुजरात मध्ये अहमदभाई चांगलं वाटतं का? इथे तुम्हाला अहमदनगर पसंत येत नाही. ज्या लोकांचे विचार खालच्या पातळीचे असतात ते अशाच प्रकारे खालच्या दर्जाचं राजकारण करतात. शिकलेली व्यक्ती शहराच्या विकासाबद्दल बोलणार, परंतु काही लोकांचे विचार असेच असतात आणि ते अशाच पद्धतींची वक्तव्य करतात. जग कुठे चाललंय आणि ही लोक अजून तिथेच आहे, अशा शब्दात त्यांनी सुनावलं.